नमस्कार मैत्रिणींनो, मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर आषाढ महिना सुरू झालाय. ऑलरेडी आषाढ महिना सुरू होऊन एक आठवडा होऊन गेलाय. तळा का नाही तुम्ही आषाढ? चला आज आपण बघतोय आषाढ महिन्यातल्या मस्त गूळ आणि गव्हाचं पीठ वापरून एकदम मस्त अशा खुसखुशीत कापण्या. अगदी पारंपरिक रेसिपी आहे, जशी माझी आजी बनवायची. आता माझी आई बनवते तसंच मी सुद्धा बनवते आणि तीच रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये एक 3 ते 4 चमचे बेसन पीठ घातलंय. चवीपुरतं मीठ घालायचं. अगदी थोडंसं गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घालावं. त्याच्यानंतर इथे मी बडीशेप आणि वेलची पावडर घेतली 1 चमचा आणि किंचितचं जायफळ याच्यामध्ये किसून घालायचंय. जेव्हा तुम्ही गूळ घालून कोणता गोड पदार्थ बनवता ना, तर त्याच्यामध्ये जायफळ पूड अगदी टेस्टी लागते. म्हणजे त्याचा सुवास पण छान येतो आणि चव सुद्धा छान लागते. व्यवस्थित मिक्स करून मी पीठ बाजूला ठेवून दिले. आणि आता आपल्याला जे त्याचं गुळाचं पाणी असतं ते करून घ्यायचंय. 2 कप गव्हाच्या पिठासाठी इथे मी अर्धा कप गूळ घेतलाय आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचंय. तुम्हाला अजून थोडंसं गोड हवं असेल, थोडासा गुळ वाढवला तरी सुद्धा चालेल. पाणी मात्र अर्धा कपच टाका. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि गॅसवर ठेवून हा गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं. आता गॅस एकदम कमी ठेवायचा. फार असं उकळी वगैरे आणायची अजिबात गरज नाही. हलकसं पाणी कोमट झालं की गूळ ऑटोमॅटिक वितळतो आणि गुळाचं सुद्धा पाणी होतं आणि जे आपण ओतलेलं पाणी असतं त्याच्यामुळे ते प्रमाण दुप्पट होतं आणि पीठ जे आहे 2 वाटी घेतलेलं तेवढं त्या पाण्यामध्ये छान असं भिजवून होतं. गॅस बंद केलाय. जे पाणी आहे तर ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं मिश्रण आणि आता एका गाळणीने गाळून हे आपल्याला पिठामध्ये ओतायचं आहे. आता गाळणीने का गाळायचं? कारण गुळामध्ये ना बऱ्याच वेळा उसाच्या ज्या चुया असतात ना त्या असतात, म्हणजे काड्या असतात, कचरा किंवा काही वेळा खडे सुद्धा असतात. म्हणून गूळ शक्यतो गाळून वापरावा गुळाचं पाणी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता सुरुवातीला तुम्हाला वाटलं की बाबा हात चिकट आहे तर चमच्याच्या साहाय्याने करा. त्याच्यानंतर हाताने व्यवस्थित पीठ मळून एकदम घट्टसर असा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. जितका घट्टसर येईल तितका घट्टसर बनवून घ्या. आणि जर वाटलं तुम्हाला की याला पाणी कमी पडते तर तुम्ही नॉर्मल जे पाणी असतं आपलं तर ते पाणी ते पीठ मळण्यासाठी वापरू शकता. कमी पडलं तर जास्त तर होणारच नाहीये. पीठ व्यवस्थित मळून झालंय. याला तेल लावून एक 5 ते 10 मिनिटासाठी असंच रेस्ट करायला ठेवून देऊया. आता इथे फक्त आपण गव्हाचे पीठ आणि बेसन वापरलंय त्याच्यामुळे पीठ सैलसर होणार नाही. आपण खूप छान घट्टसर मळून घेतलं होतं. आता झाकून याला 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून दिले. तोपर्यंत तुम्ही बाकीची तयारी करू शकता. आता पीठ सुद्धा छान भिजलं गेलंय. परत एकदा याला व्यवस्थित चुरून घ्यायचं आणि जसं आपण चपाती बनवतो त्याच्यापेक्षा थोड्यासा मोठ्या आकाराचा उंडा घेऊन याची छान अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची. आता हे लाटत असताना याला पिठाचा वापर अजिबात करायचा नाही. अगदी तेल लावून लाटा किंवा हे असं लाटलं तरी सुद्धा चालेल. खरं तर याला लाटताना तेल वगैरे लावायची गरज नाहीये बरं का. पण काय झालंय, माझा जो पोळपाट आहे ना तर तो मार्बलचा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर थोडंसं चिकटायला बघत होतं. त्याच्यामुळे मी थोडंसं तेल लावलंय. पण जेव्हा तुम्ही लाकडी पोळपाटावर लाटता ना तर त्याला अजिबात चिकटणार नाही. अगदी सहज आणि इझी लाटलं जाईल ते. अर्धा सेंटीमीटर जाडीची आपल्याला ही चपाती करून घ्यायची आहे. आता याला दोन्ही बाजूने छान अशी खसखस लावून घ्यायची. एकतर खसखसीमुळे काय होतं, कापण्या दिसायला छान दिसतात, चविष्ट होतात आणि महत्वाचं म्हणजे ऑइली होत नाहीत. तळताना खसखस लावल्यामुळे ते जास्त तेल पित नाहीत. खसखस टाकल्यानंतर कुठलाच पदार्थ जास्त ऑइली होत नाही. म्हणूनच आपण अनारसे वगैरे सुद्धा खसखस लावूनच करतो. तर दोन्ही बाजूने छान अशी खसखस लावून घेतली. खसखस खरं तर खूप महाग असते. तुम्हाला ती नसेल लावायची तर तुम्ही पांढरे तीळ लावले तरी सुद्धा छान दिसेल आणि चव सुद्धा छान लागेल. इथे मी एक अर्धा सेंटीमीटरला थोडीशी कमी जाडीची चपाती किंवा पोळी लाटून घेतली आणि आता ह्याला सुरीच्या साहाय्याने छान असं कट करून कापण्याचा आकार देऊयात. तुम्हाला जशा हव्या त्या आकारामध्ये कापण्या तुम्ही कट करू शकता. पण मी इथं ज्या आकारामध्ये दाखवले ना त्याच आकारामध्ये कापण्या कट केल्या जातात. फक्त साईज लहान मोठीशी होऊ शकते. जसं तुम्हाला आवडत असेल तशा पद्धतीच्या कट करून घ्या. लहान मुलं खाणार असतील तर छोट्या छोट्या कट करा. कोणी कोणी याला चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करतं. पण अशा जर कट केल्या ना तर दिसायला सुद्धा छान दिसतात आणि प्रॉपर कापण्या वाटतात या. तर अशाच पद्धतीने मी 1-2 लाट्या करून घेतल्यात. म्हणजे पोळी लाटून त्याचे छान असं कट करून घेतले आणि एका छान मोठ्या भांड्यामध्ये पसरून ठेवायचं म्हणजे चिकटणार नाहीये. कारण याला आपण पीठ वगैरे लावलेलं नाही त्यामुळे एकावर एक टाकलं तर कापण्या चिकटतात आणि पीठ लावल्यावर काय होतं, जे पीठ आहे ना ते सगळं तेलामध्ये सुटतं आणि मग कापण्या अशा थोड्याशा कडक व्हायला बघतात. त्याच्यामुळे पीठ नाही लावायचं. शक्यतो जे पदार्थ आपण तळतो तर त्याला पीठ न लावताच लाटायचे.
छान असं तेल गरम झालंय, एक तुकडा तेलामध्ये टाकून बघायचा. नाही करपला तो, जर तेलामध्ये तळून वरती आला तर समजायचं तेल आपलं परफेक्ट गरम झालंय. तर थोड्या थोड्या करून कापण्या तेलामध्ये टाकून घ्यायच्या. जास्त सुद्धा गर्दी करू नका, कारण त्यांना तळण्यासाठी व्यवस्थित जागा पाहिजे. तर त्याच्यामुळे जितकी आपली कढई मोठी किंवा आपण किती पत तेल टाकले त्याच्या अंदाजानुसार कापण्या कढईमध्ये टाकून छान अशा तळून घ्यायच्या. आता छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायच्या. एकदम मस्त अशा कापण्या टम्म फुगल्या तुम्ही बघू शकताय. आणि तुम्ही म्हणाल कच्च्या काढल्या त्या, तर कच्च्या नाहीयेत, कारण याच्यामध्ये आपण गूळ वापरलाय आणि कापण्या थंड होईपर्यंत अगदी त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते. म्हणून अशा पद्धतीच्या काढल्या तर नंतर सुद्धा त्याचा कलर हलकासा चेंज होतो, जसं की गूळ वापरल्यामुळे. तर सगळ्या कापण्या मी अशाच पद्धतीने तळून घेते. कापण्या तळण्यासाठी एकतर जास्तीचं तेल सुद्धा लागत नाही, म्हणजे ते जास्त तेल पीत नाहीयेत आणि तळायला पण जास्त वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये एक बॅच छान अशी तळून होते. आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक सुद्धा होतात. पण या आषाढ महिन्यातच का बनवतात हे माहीत नाहीये. आधीमध्ये सुद्धा खाणारे लोक बनवत असतील, पण मोस्ट ऑफ जास्त करून या आषाढ महिन्यामध्ये बनवल्या जातात. जसं की म्हणतात ना, एकदा आषाढ तळा की 3 वेळा तळावा लागतो. आणि हे गूळ आणि गव्हाचं पीठ वापरल्यामुळे खरंच खूप पौष्टिक होतात. तुम्ही कधीही म्हणजे एनी टाईम 12 महिने तुम्ही तुमच्या मुलांसाठी स्नॅक्स म्हणून सुद्धा या बनवून देऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा.